पवित्रची होय देह त्याचा त्याचा देह पवित्र होतो महाराज. आणि हा पवित्र देह होण्यासाठी देवाच्या चरित्राचा उच्चार करायचा. पण कृष्णाच्या चरित्राचा बरं का उच्चार कृष्णाच्या चरित्राचा. आणि आचरण करायचं असेल तर रामचंद्रांचं आचरण करायचं, रामप्रभूंचं. एक वचने, एक पत्नी, एक बाणी. आद्य कवी रामायण चरित्रकार महर्षी वाल्मिकी. मी पालखी सोहळ्याचा प्रमुख आहे. फार आनंद वाटतो. पूर्वी वाल्मिकी ऋषींचं महत्त्व एवढं नव्हतं. तेवढंच होतं केवढं, जेवढं हरिपाठात आहे तेवढंच, पुराण प्रसिद्ध तेवढंच प्रमाण पाठ होतं. पण ज्यावेळी त्या सोहळ्यात जायला लागलो त्यावेळी कळलं महात्मा काही साधा नाही. पहिला कोणीच आद्य कवी नाही, हे पहिले आद्य कवी आहेत. त्यांच्यानंतर कवी झाले हे आद्य कवी. पण ते असे कवी की त्यांनी आधी लिहिलं आणि मग देवाला तसं वागावं लागलं. म्हणून बऱ्याचशा चरित्रकारांनी, रामायण चरित्रकारांनी असं म्हणलंय, वाल्मिक नाटका आधारे. मग ते नाटक तयार केलं. नाटक पहिलं तयार करावं लागतं आणि मग ते मांडावं लागतं. तसं यांनी आधी तयार केलं. पहिले नाटक सृष्टीतले पहिले सूत्रधार म्हणजे आद्य कवी महर्षी. बोलिले वाल्मिक तैसेची करीनं वर्तवणी दावीनं देवाला तसं वागावं लागलं. होळी याची कीर्ती वाढली गहन आणि केले रामायण. राम जन्माला येण्यापूर्वी रामायण लिहिलं आणि देवाला बी तसं वागावं लागलं महाराज. एक पत्नी, एक वचने, एक बाणी. देव स्वतः मनानं वागले नाहीत, त्याला प्रत्येक वेळी ते वाल्मिक ऋषींकडे बोट दाखवतात. विठ्ठल विठ्ठल. थोडक्यात सांगतो, थोडक्यात आपल्याला महत्त्व सांगायचे, महत्त्व पटवून द्यायचे. मग त्याला काहीतरी उदाहरण दिलंच पाहिजे ना. लक्ष्मण धारातीर्थी पडला, करोनी उड्डाण केले लंकेचे शोधन. मारुतीरायाने उड्डाण केलं, लक्ष्मण वाचविला. द्रोणागिरी आणिला, लक्ष्मण वाचविला. आणि मग ते झाल्यानंतर इंद्रजित मेला युद्धात. इंद्रजित मेल्यानंतर त्याची बायको आहे सुलोचना. तिचं नाव काय तिचं? सुलोचना. ती रावणाची सून आहे. ती रावणाला म्हणली, रावण महाराज माझा पती ज्यानं मारला त्याला जाब विचारायला मला जायचे, जाऊ का? रावण म्हणला, तिकडं कुठं जाती, नाही जायचं. अष्टप्रधान मंडळ होतं, ते प्रधान मंडळातले सगळे विनंती करीत होते, नको जाऊ, काय होईल काय सांगता येत नाही. तो राम तुझं काहीतरी करीन, किंवा तुला डांबून ठेवीन, किंवा तुला घेऊन जाईन. त्यावेळी रावण उठून उभा राहिला आणि म्हणायला लागला, ए प्रधान मंडळींनो, राम तसा नाही, मला माहिती आहे म्हणले. कुणाची बायको डांबून ठेवाय पळवून न्यायला त्याला अवलाद रावणाची लागती. विठ्ठल विठ्ठल. रावण आहे म्हणले तसा, पण राम तसा नाही. रामाकडे जाऊ दे म्हणले. मग तिला लावली, ती गेली. रामांना म्हणले, मामा. राम म्हणला, मामा कसं म्हणती? मग म्हणली, चुकलं का काय माझं? मग म्हणली, काका. आता काका म्हणल्यावर मूळ मुद्द्यावर आलं. म्हणले, काका कशी म्हणती या? म्हणले, आमच्या पप्पांना विचारा, माझ्या वडिलांना विचारा. अरे तुझं रे म्हणले, कोण इथं वडील? तुझा एक मामा आला इकडं सासरा बिभीषण, पण तुझा वडील कोण आहे? म्हणले, लक्ष्मणजींना विचारा मी त्यांची मुलगी आहे का नाही म्हणून. आणि मग विचारल्यावर कळलं ना, कारण शेषाचा अवतार आहे ना, आणि ती शेष कन्या होती सुलोचना. मग म्हणले, वा 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 वा, आपलं तर नातच निघालं. म्हणले, रावण तर पाहुणाच निघाला आपला. बरं असू द्या म्हणले, काय हरकत नाही. पाहुणा निघाला ना, तू कशाला आली इथं? म्हणले, काय नाही, माय हजबंड इज अ डेथ, म्हणजे माझा पती मेलेला आहे आणि तो मला जिवंत करायचा आहे. मग जिवंत करायचं आहे म्हणल्यानंतर तेवढा जिवंत करून द्या. लक्ष्मण म्हणला, बरोबर आहे तुझं, माझी तू कन्या आहे, आता तुझा पती जिवंत केलाच पाहिजे, जिवंतच केला पाहिजे. राम इकडं तिकडं बघायला लागले. म्हणले, जिवंत कसा करायचा? लक्ष्मण म्हणला, मला केला तसा. विठ्ठल विठ्ठल. अरे म्हणले, तुला र कसा जिवंत केला? म्हणले, करून उड्डाण केलं ना, द्रोणागिरी आणीला आणि लक्ष्मण वाचवला. म्हणले, मला जसं वाजवलं तसं वाचव. मारुतीरायांना बोलवा आणि ती वल्ली परत आणायला लावा. कोणती वल्ली? श्रीवल्ली नव. श्रीवल्ली आहे ना माहिती तुम्हाला? मेरी झलक शर्फी श्रीवल्ली, ती वल्ली नाही, ती संजीवनी. आणि मग ती संजीवनी आणाय मारुती म्हणले, जातो. पण ते मारुतीराय होते, भक्त होते, आणि भक्त पुराण वाचतात, अभ्यास करतात. मारुतीराय अभ्यास करीत होते, भक्त होते. म्हणले, असं करा, मी जातो, पण पहिलं रामायण आणा. विठ्ठल विठ्ठल. हो, पहिलं रामायण आणा. हो म्हणले, रामायण आणा, त्याशिवाय बी नाही जाणार. आधी लिहून ठेवलेलं होतं ना, ते आधीच लिहून ठेवलं तर असं होईल. मग रामायण आधीच आहे, आणा म्हणले. आणलं पुढं, आणि त्याच्यात लिहिलं होतं, इंद्रजित गाता. हा इंद्रजित मेला, पण फॉर दी रिटर्न पुन्हा जिवंत नाही केला.
मग म्हणले प्रोग्राम इज अ कॅन्सल, नको म्हणले आपलं मरू दे, जाऊ द्या. विठ्ठल विठ्ठल बोलिले वाल्मिक तैशीची करीना. वाल्मिक ऋषीने इथं लिहिलंय, इथं इंद्रजित मरणार म्हणजे मरणार, पुन्हा जिवंत नाही होणार. म्हणून ज्या ज्यावेळी रामप्रभूंना असं वागायला लावायचंय तसं वागायला लावायचे, त्यावेळी वाल्मिक ऋषींनी जे सांगितलंय त्याच पद्धतीने आणि रामप्रभू वागलेले आहेत, लक्षात ठेवा. नाहीतर काही काही जण नरड दाबून तिला तवाच मारली असती. विठ्ठल विठ्ठल. हो, मला सांगा, रामप्रभूंमध्ये एवढी ताकद होती की आत्ताचं जसं पाटलाचं पोरग बुलट घेऊन बोंबलत हिंडत आहे, नाही बोंबलत नाही, ते असं हिंडत आहे का नाही, डाब्यावर जात आहे का नाही, रात्रीचं उशिरा घरी येत आहे का नाही, मग ती पोरग कुणाच्या बी कानफडात मारतंय का नाही, कुणाचं बी नरड दाबतंय का नाही, तसं रामप्रभूंना काही काहीचं नरड दाबता आलं असतं का नाही. पण वाल्मिक ऋषींनी तसं लिहिलेलं नाही. त्या रामप्रभूंना मर्यादा आहे, पण मर्यादा पुरुषोत्तम राम आहे. तुमचं भाग्य आहे की तुम्ही राम जन्मोत्सवाचा सप्ताह करता आणि आज तुमचा काला येतो महाराज. फार भाग्यवान आहात तुम्ही खोरशी मंडळी. मला असं वाटतं की तुम्हा सगळ्यांच्या चरण स्पर्श करून तुमच्या चरणी दंडवत घालावा. विठ्ठल विठ्ठल. म्हणून रामाचं चरित्र हे आचरणीय अशा प्रकारचं आहे. आणि कृष्णाचं उच्चाराचं पण लोक उलट करतात. रामाच्या चरित्राचा उच्चार, रामासारखा राजा नाही, रामासारखा भाऊ नाही, रामासारखा पती नाही, रामासारखा बाप नाही असं म्हणतात. पण कृष्णाचं मात्र आचरण करायला जातात. एक जण घरी आला, बायकोला म्हणला मी हरिविजय ऐकून आलोय. बायको म्हणली मग, ती कणिक मळत होती परातीत. मग तो म्हणला मला असं वाटतं देवाला 16,108 बायका आहेत, तर आपण बी एखादी करावा. आता ती बायको बी त्याचीच होती ना, तिने असं कणिक परातीत उचललं आणि उचलून जोरात परातीत आदळलं, असं टायमावच आदळलं. आणि आदळून त्याला म्हणली तू गेलता हरिविजय ऐकाय, पण मी बी पांडव प्रताप ऐकून आली म्हणली. त्याच्या द्रौपदीला 5-5 नवरे आहेत, मी एखादा केला तर. आता हे दृष्टांत माझं नाही का, जुन्या लोकांचं आहे, ते मला नाही शोभत. 32व्या वर्षी. विठ्ठल विठ्ठल. तसा मी मोठा होणार आहे आता, 33वा 12 शहराला लागणार आहे, तसं पाडव्यालाच लागले. पण सांगायचा मुद्दा, ती म्हणली की मी बी एखादा नवरा केला तर. मग याला मागून याच्या टावरला रेंज आली. कधी कधी टावरला रेंज नसती बरं का, खालीच टावरच्या. आणि मग काय ह्याला रेंज आल्यावर म्हणला तेरी बी चूप मेरी बी चूप, कोणाला काय सांगू नका, आपलं ज्ञान बा तुकाराम. विठ्ठल विठ्ठल. हो ग, देवाची बरोबरी करून जमन का हो. त्यानं 12 गाव अग्नी गिळला महाराज, आपल्याला उदबत्तीचा चटका सहन होत नाही. आयो असा टाणक्याने उडवतो नुसता उदबत्तीचा चटका बसल्यावर. आपलं हे काम आहे. देवानं एक पर्वत उचलला म्हणले, आमचे गुरुजी गवळण म्हणतात, तुम बिन मोर कौन खबर ले, तुम बिन मोर कौन खबर ले रे. गोवर्धन गिरधारी, गोवर्धन गिरधारी, गोवर्धन गिरधारी, गोवर्धन गिरधारी, गोवर्धन गिरधारी, गोवर्धन गिरधारी, गिरधारी गिरधारी, हा गिरधारी गिरधारी. म्हणे तुम बिन मोरी कौन खबरले, गोवर्धन गिरधारी. भरी सवा मो द्रौपदी ठारी, राखो लाज हमारी, हो राखो लाज हमारी. तुम बिन मो, तुम बिन मो, तुम बिन मोदी, तुम बिन मोदी कौन खबरले, गोवर्धन गिरधारी, गोवर्धन गोवर्धन गिरधारी, गिरधारी गिरधार. हा हा. धन्यवाद बरं का टाळी वाजवल्याबद्दल. धन्यवाद धन्यवाद. महाराज हे वर्गाण्यात येत नसते मला वाटते. टाळी वाजवा एवढं कंजूस आहे म्हणले, वर्गाने जास्त येत नसेल. विठ्ठल विठ्ठल. तसे तुम्ही बी टाळ्या वाजवता, पण गोऱ्या माणसाला वाजवता. असा काळा माणूस आणि त्याला टाळ्या वाजवायच्या होय.
असे तेव्हा पटलं किती टाळकऱ्यांना आहे का? हा असू द्या. हम काले हुए तो क्या हुआ, दिल वाले विठाल. हो कसं आहे, काल्याचं कीर्तन आणि त्यात मेवणे कीर्तनाला असावा, लई फरक पडतो. विठाल विठाल विठ्ठल विठ्ठल कुंडली कवर दे हरी. हो तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. हो हो असू द्या. सांगायचा मुद्दा, भगवान कृष्ण परमात्म्यानं गोवर्धन पर्वत उचलला. गोवर्धन गिरधारी भगवान परमात्म्यानं गोवर्धन पर्वत उचलला. गोवर्धन पर्वत भगवान उचलतात. आपल्याला हायब्रिडचं 50 किलोचं ज्वारीचं पोतं उचलतं का? उचला गेला की आगा गा 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 यो बयो असं करतो. कधी पोतं उचलायचं? मग देवाची आपली बरोबर होणार नाही. तो सर्वात श्रेष्ठतम अशा प्रकारचा भगवान आहे. मग त्यानं गोकुळात जे चरित्र केलं त्या चरित्राचा उच्चार करायचा आहे. कशाला म्हणतात गोकुळ? गो नाम इंद्रिय, कुळ म्हणजे समूह बरं का, इंद्रियांचा समूह. ज्या ठिकाणी त्याला गोकुळ म्हणतात, हे इंद्रियांचा समूह म्हणजे गोकुळच आहे. दुसरा अर्थ गो म्हणजे गाया आणि कुळ म्हणजे समूह. गायांचा समूह ज्या गावात आहे त्याला गोकुळ म्हणतात. अनेक प्रकारच्या गाया भगवान परमात्म्याच्या त्या गोकुळात होत्या. तो भगवान परमात्मा गोकुळात आला. गोकुळातलं चरित्र सांगावं लागतं. तर कसा आला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. उग्रसेन नाही का, त्याचा मुलगा कंस, मग त्याची ती देवकी नावाची बहीण, त्या दोघांचा विवाह. विवाहामध्ये आकाशाची वाणी, 8वा मुलगा मारीन नाही का, मग घेऊन या खडग माराय धावला, हात तो धरीला वसुदेवे. आणि मग काय, आम्हाला तुरुंगामध्ये टाक. मग त्यांना तुरुंगात टाकलं. 6 बाळं मारली, 6 बाळे मारी तर दुराचारी. 7वं योग मायनं रोहिणीच्या गर्भात घातलं. आणि 8व्यांदा श्रावण कृष्णाष्टमीला कंस के कारागृह में भय कृष्ण अवतार गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान कृष्ण परमात्मा त्या मथुरेमध्ये जन्माला आले. कुठे? मथुरेत जन्माला आलेले ते भगवान. आणि भगवान जन्माला आलेले तर 8 वर्षाची मूर्ती, स्वयंभू चतुर्भुजा स्वरूप. आणि आई रडायला लागली आणि रडता रडता म्हणते, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जग जेठी, झणे कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारण. भगवान कृष्ण परमात्मा म्हणले, लपू नका, नंदाच्या घरा मजने गोकुळाला, नंदाच्या घरा मजने गोकुळाला, नंदाच्या घराला भजने गोकुळाला, नंदाच्या घराला भजने गोकुळाला. माया उप जल्ली ते ठेवी माझा आणि माया उप जली तेथे ठेवी माझा आणि नंदाच्या घरा मजने गोकुळाला, नंदाच्या घरा मजने गोकुळा, मजने गोकुळा, मजने गोकुळाला. देलवडीकर महाराज, देलवडीकर महाराजाची चाले, माझी नाही, आमचे देलवडीकर महाराज म्हणायचे. आणि म्हणून म्हणायचे, विठाबाई समोर म्हणलेलो आहे, विठ्ठल विठ्ठल. मला लय चांगल्यांचा सहवास लाभलाय म्हणून मी इथपर्यंत आलोय. आता लोकांना माझं कीर्तन आवडते. म्हणजे पहिलं आवडत नव्हतं असं नाही, पण आता आवडतं लोकांना. म्हणतात ते का, आता बायांची उद्या चर्चा होणार बघा. आया बाया बसल्या ना, बुवा चांगला होता, काळा होता, पण मधून राहून एवढंच लय होता. असं भाऊ द्या, असू द्या. हे चाल देलवडीकर महाराजांची आहे. आणि सगळे नंदाच्या घराला मजने गोकुळाला असे चाल सगळे म्हणतात. आणि काल्याला अशीच म्हणावा, पण ही चाल देलवडीकर महाराज म्हणायचे. आणि चुकून कोणी म्हणलं, महाराज तुम्ही तमाशाची चाल म्हणलात, तर महाराज म्हणायचे, तमाशावाल्यांनी आपली घेतली, आपण नाही तमाशावाल्यांना दिलेली चाल, त्यांनी आपली घेतलेली. बंकट स्वामीच्या चाली ऐकायला तमासगीर पुढं बसायचं. पंढरपूरला तमाशा कशामुळं झाला? ते तमाशा ऐकाय नव्हती जात, ते बंकट स्वामींच्या चाली काकड्याच्या ऐकायला जात होती. ती तिथं जाऊन त्यांनी तमाशा चालू केला. तुम्हाला कळलं का नाही काय म्हणतोय मी? पहिला तमाशा पंढरपूरला नव्हता. पहिलं पंढरपूरला कीर्तनच असेल ना, नामदेव कीर्तन करी. पण तमाशा कधीपासून झाला? त्या बंकट स्वामींच्या चाली ऐकल्यानंतर. बालगंधर्व स्वतः त्या चाली ऐकायला यायचे. एकदा बालगंधर्व ती चाल ऐकत होते आणि ती चाल ऐकताना बालगंधर्वांना ती चाल आवडली बंकट स्वामीची. त्यांनी एका नाटकात घेतली त्यांच्या.
आणि ते नाटक प्रस्थापित होणार आहे, प्रक्षेपण होणार त्याचं. मग 5 तिकीटं जोग महाराज संस्थेला लावून दिली. म्हणजे महाराज तुम्हाला 1 तिकीट आणि तुमचे 4 सहकारी मित्र आणा, तुमचे शिष्य आणा. कोणी कशाला? म्हणले नाटकाला. म्हणले का नाटकाला यायचं? मी म्हणले तुमच्या चाली घेतल्यात म्हणले नाटकात. मग बंकट स्वामीने उत्तर दिलं, म्हणले मी जर नाटकाला गेलो तर माझं टाळकरी तमाशाला गेल्याशिवाय राहणार नाहीत. मी मर्यादा जर पाळली नाही परमार्थाची तर कसं होईल? मीच गाणी म्हणायला लागलो तर माझं विद्यार्थी आई माझी मायेचा सागरच म्हणतील ना. विठाल विठाल म्हणजे त्यांचं सांगतोय मी काय माझा पदार्थ सांगत नाही. आणि मग ह्या चाली सगळ्या तमासगिरांनी आपल्या घेतलेल्या आहेत, नाही तर जुन्या चाली आहेत. मला सांगा, अमिताभ बच्चनचं एक डॉन पिक्चरमधलं गाणं आहे. आता तुम्हाला कळन मी काय म्हणतोय ते. तर ते गाणं, मग त्या गाण्याला जी चाल आहे ती आत्ताची आहे का जुनी ती सांगा. अरे दीवानो मुझे पहचानो तो का म्हणे माझे हा 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 हेची सर्व सुख, तो का म्हणे माझे हेची सर्व सुख. हो हो, ही चाल माझे आजोबा म्हणत होते. माझे आजोबा म्हणायचे माझ्या आज्यांनी मला शिकवली. विठ्ठल विठ्ठल. अमिताभ बच्चन महाराष्ट्रात आला असन आणि त्याने ही चाल ऐकली असन आणि ती डॉनला लावली असन असं मला म्हणायचे. आपल्या ह्या चाली जुन्या आहेत महाराज, आपण जुने आहेत. तो का म्हणे देवा जुनाट ही माझी सेवा. नंदाच्या घरामध्ये नेईल गोकुळाला कृष्ण परमात्म्याला नेलं. यमुना मैया दुबंगली, वरचं पाणी वर खालचं पाणी खाली, पोरं चालला आचाट त्याशी लाविले अंगुष्ट. हाताचं नवं पायाचं अंगुष्ट कृष्ण परमात्म्याला तिथं ठेवलं. मायेला घेऊन आली, माया रडू लागली. रेडे माया करी आकांत नामा म्हणे उठती दूत. कंस पळत आला, पाहिलं तर मुलगी. मनात आलं तर त्याच्या म्हणले मुलीला कशाला मारायचं, पण त्याला मागून कळलं मुलगी प्रतिभाताई पाटील बी होते, झाशीची राणी बी होते. दुर्गाच्या रूपात मारून टाकीन मला, नाही का, दुर्गाच्या रूपात मारून टाकेन. महिला कुठं काय कमी आहेत का? महिला अग्रेसर आहेत. हे राणीताई दिसतात ना, याच्याहून कळतंय महिला अग्रेसर आहेत. विठाल विठाल. हे माझी विद्यार्थिनी बघा, आर्या शेतोळे. आम्ही शिकवले त्यांना, नाही चुकलं का काय? त्यांनी शिकवले मला असं म्हणायचं होतं मला, आहे का नाही? हे बघा आता हे आर्या शेतोळे. आणि जाचकताई तुमचं नाव काय हो? पायल का? अरे वा, पायलताई का? आमची एक पायलताई बघा कुंजीर वळतीची, आता महाराष्ट्रभर फिरते बघा, चांगलं कीर्तन सांगते. महिला काय कमी नाहीत कुठं ही मला सांगायचे. जनाबाई महाराज जणी म्हणे ज्ञान देवा बोला बंग, हा अधिकार संपन्नता आहे. तसं काही भेद नसावा. मग कंसाला त्यावेळी कळलं, आपल्याला कवा कळन देव जाणे. कंसाला कळलं की बाई जरी असली तरी आपला काटा काढीन म्हणून. आणि मग कंसाला कळलं, अजून आपल्याला कळा ना. विठ्ठल विठ्ठल. बाई आहे म्हणले, ती रामायण महाभारत अख्खं बाईमुळं झालं म्हणले. बाईच्या नादी लागू नाही. बाई माणसाचं काम लय अवघड आहे. मी एका घरी कीर्तनाला गेलो, ते म्हातारीकडं नियोजन होतं माझं, जेवण खाणं सगळं. आम्हाला बुवा लोकांना बी लय चौकशा. म्हणलं आजी किती पोरं आहेत? म्हणली 4 आहेत. म्हणलं पहिलं काय करतं? म्हणले पहिलं डॉक्टर आहे. म्हणले दुसरं वकील आहे. तिसरं 40 एकर शेती आपली ती बघते. म्हणलं चौथं काय करतंय? चौथं तुझ्या गत बोंबलं थिंडात आहे म्हणले. आता आम्ही बोंबलं थिंडतोय. बाया माणसाचं काम लय अवघड आहे, कधी काय बोलून सांगता येत नाही. मग अशी नका उदाहरण सांगितलं तुम्हाला. मग मला आई म्हणतो, मग याच्या बापाची मी कोण? विठ्ठल विठ्ठल. म्हणले अवघड आहे. पोरगी घेतली, घर 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 फिरवली आणि जोरात शिळेवर आपटली. पण आपटाय गेला, हातातून सटरकली आणि सांगते तुझं लागे वधी उपजला मजा आधी. कुठं? कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला. कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला. बोला बोला. कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला. गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला.
पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. गवळण गवळण म्हणते गवळणीला, पुत्र झाला यशोद. कुरकुल्या झुंबराची जाळी, कुरकुल्या झुंबराची जाळी. टाळी नका वाजू. कृष्ण खेळे चेंडू फळी, कृष्ण खेळे चेंडू फळी. तिथून चेंडू झुगारीला, तिथून चेंडू झुगारीला. कळम फांदी अडकला, कळम फांदी अडकला. पुढचं येत नाही मला, पुढचं येत नाही मला. घरी गेल्यावर, घरी गेल्यावर, पुढचं घरी गेल्यावर विठाल हो हो. काय महिला मंडळ महाराज असल्या एक सुरात म्हणतात आणि सुरात म्हणतात या. हा अशा आमच्यागत आसूर नाही म्हणत. आसूर म्हणजे ज्याला सूर नाही असा, ज्याला सूर नाही त्याला आसूर म्हणायचं. बेसूर नाही, बेसूर म्हणल्यावर बीज जाती त्या बेसूर शब्दाची. आसूर म्हणायचं त्याला, आसूर. आणि जो गातो त्याला सूर म्हणायचं, सुरवर. सुरवर म्हणजे देव नाही का, सूर म्हणजे देव. आणि आसूर सुरात येत नाही त्याला आसूर म्हणायचं असं. थँक्यू म्हणले महाराज. विठ्ठल विठ्ठल. गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला. कुणाला झाला, कुणाला? देवकीला झाला. हा हा 70% मार्क, 70%. कुणाला झाला? आणि तुम्ही काय म्हणता मग कुणाचं खरं? हे बी खरं आणि ते बी खरं. मारुतीने लंका जाळली हे बी खरं, आणि पार्वतीने जाळली हे बी. या बया पार्वती कवा गेलती तिथं? शंकर, रुद्र, मारुतीराय. मारुतीराय शंकराचा अवतार आहे तो मारुती. आणि ती शेपटी, ती शेपटी म्हणजे ती पार्वती. शंकर पार्वती कायम संघ असतात. चंद्र तेथे चंद्रिका आणि शंभू तेथ. मग शेपटी म्हणजे पार्वती. मग लंका कोणी जाळली? हां, ऑल क्लिअर. व्हेरी नाईस अँड अ गुड जॉब. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर दी पॉइंट. विठाल विठाल. हो. आणि रावणाने तपली स्वतःची जाळून घेतली हे बी खरं. पार्वती पळवली नसती तर लंका जाळलीच नसती ना. आई बापाने आपल्याला जन्म दिला हे बी खरं, आणि देवानी जन्माला घातलं हे बी. देवानं माणूस म्हणून हे मला मागाशी पाहिजे होतं. जगी तुला पाठवलं, तुला देव नाही आठवलं. पापच वेड्या सार साठवलं. आमचा सोपान काळे म्हणतो बघा, सोपान काळे पहिला होता राजाराम महाराजांच्या संस्थेत. विठाला विठाला यशोदेनं जन्माला घातलं हे बी खरं, देवकीनं जन्माला घातलं हे बी खरं, पूर्वी नवरा बायको चालायचे ते बी खरं, आणि आता चालतात ते बी खरंच आहे ना. पूर्वी नवरा बायको चालायचे चोपदार, नवरा पुढं चालायचा बरोबर आहे ना, आणि बायको फरलांग भरमाग असायची बरोबर आहे ना. यू आर माय राईट बरोबर आहे ना. तेव्हा राईट म्हणतात. हा राईट आहे, राईट हँडलाच आहे बरोबर आहे. का? त्याचा विश्वास होता मी किती बी लांब गेलो तरी माझं स्वांग म्हणजे बायको माझ्याच मागं येणार आहे हे बी खरं. आणि आता हाताला हात धरून चालतंय, अरे विश्वासच राहिला नाही. हा जर माझा हात सटकला तर हे दुसऱ्याच कुणाचा हात घेऊन जाईन, म्हणून हे बी खरं आणि ते बी खरं. यशोदेने जन्माला घातलं हे बी खरं, आणि देवकीने जन्माला घातलं हे बी खरं. चला, तो जन्माला आला गोकुळात, मग गोकुळामध्ये फार मोठा आनंद उत्सव झाला. नंद घरा आनंद भयो जय कन्हैया लाल की, नंद आनंद भयो जय कन्हैया लाल की. हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल की, हाथी घोडा पालकी जय कन्हैया लाल की. हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल की. हाथी घोडा पालकी जय कन्हैया
की नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला प्यारे नंदलाला मनमोहन मुरलीवाला प्यारे नंदलाला मोहन मुरलीवाला प्यारे नंदलाला मनमोहन मुरलीवाला प्यारे नंदलाला मोहन मुरलीवाला गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला राधे राधे हो राधे 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 हो राधे 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 हो राधे राधे हो राधे राधे हम भी बोलो राधे राधे तुम भी बोलो राधे राधे हम भी बोले राधे राधे तुम भी बोले राधे राधे हम भी बोलो राधे राधे तुम भी बोल हाथ वर करा हाथ वर हम भी बोले राधे राधे तुम भी बोलो राधे 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 श्री राधे हरि बोल याला म्हणतात का आला विठ्ठल विठ्ठल हो हो दूल्हे का सेहरा वाह सुहाना लगता है मेरा यार है मेरे मन का मोहन मेरे मन का मोहन तो दिलदार है हाँ इसलिए मैंने बोला पीछे हम काले हुए तो क्या हुआ दिलदार दिल वाले हे असे आतून प्रेम पाहिजे हातून येतून तो का म्हणे नको वर पंग द्यावा घ्यावी माझी सेवा बाह्य आंतरबाह्य बाह्य शुद्ध कशी ते प्रेमानं पाहिजे निष्काम पाहिजे आणि तवाच रंग भरे कीर्तनात प्रेम हरिदास नाही तर माझं कीर्तन पाडायलाही टपलेली अख्ख्या महाराष्ट्रात पण हे आज तुम्ही कीर्तनाला फार मोठी शोभा आणि त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा काय होतं वारकरी चाली म्हणायला लागल्यावर मागं लोक म्हणत नाहीत कुणी म्हणजे माझ्या मागं म्हणत नाही लैसिया ना आला वारकरी चाली म्हणायला म्हणत नाहीत पण हे जसं म्हणेल तसं म्हणतात आणि मी बी तुमचं म्हणेल तसं ऐकतोय आहे का नाही अतिशय सुंदर हे संतोष महाराज मोठी साधना आहे लय दिवसापासून आणि यांच्याकडे काय गाड्या बिड्या होत्या काय पाहिल्या टू व्हीलरवर एवढ्या लांब लांब आमच्या वडकीला यायचा माणूस पार आता कुठं ती वडानं आणि कुठं ते टू व्हीलरवरती वडकी एवढ्या रात्रीचा प्रवास फार कष्टातून यांनी त्यांचं जोडीदार बोरकर नाही का बोरकर महाराज आहेत झेंडे महाराज आहेत धर्माधिकारी महाराज या लोकांनी खरा पारमार्थ आजपर्यंत जपून ठेवला विठाला विठाला एक रावचे कांबळे महाराज आहे का नाही प्रकाश महाराज कांबळे आजही उमेद येते परवा मला वाटते मळदला मोठा सप्ताह आहे नाही का त्या सप्त्यात कीर्तन होतं माझं तिथं होते कांबळे महाराज बस सांगायचा मुद्दा प्रेमानं परमार्थ करावा तो भगवान परमात्मा मोहन घालतोय इथं सांग मनमोहन मुरलीवाला नंदाचा हाल बेला हो हाल बेला कसं काला म्हणलं की गवळणी झाल्या पाहिजे तो म्हणले तो मोहन घालतो गवळणींना मोहन घातलं त्यानं एवढं मोहन घातलं की त्या गवळणी देवाला भुलल्या कशामुळे भुलल्या त्या भगवान परमात्म्यानं मुरली वाजावी भुलविले 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 वेणुनादे भुलविले 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 हा भुलविले 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 वेणुनादे भुलविले 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 वेणुनादे हा भांग्यावर यायचं होतं म्हणून इथपर्यंत आणले आता कापरे महाराज आय मिस यू
आहे का नाही? आठवण केली पाहिजे हो. आठवण झाली मला कर्ण हा पांडव रे पहिला. आता आठवण झाली मला, कापरेंचा स्पीकर आहे म्हणून माझ्या अजून देण्यात नव्हतं. विठ्ठल विठ्ठल. हो. ते कसं आहे, त्यांचं म्हणणं आहे की राहून राहून माझं नाव घेत जा म्हणजे माझ्या सिस्टीमचं नाव निघन, आहे का नाही? काय सांगत होतो मी? बोलवलं म्हणले महाराज. कशाने बोलवले? मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाची चित्त. कशासारखं? लोण्यासारखं. असं लोण्यासारखं सज्जनांचं चित्त भगवान परमात्मा हरण करतो. हरिणे माझे हरिणे चित्त भार वित्त विसरले. असं तो भगवान परमात्मा वेद लावतो की सगळं विसरून जातं. वा, व्हेरी प्राऊड ऑफ यू माय चाइल्ड. काय वाजाव नाही महाराज. आणि कसलं उतारणे बितारणे मापात पाहिजे. काय काय मध्येच तोडतात. मला ते उतारणे आखी घेतल्यावर बरं वाटतं. आणि मला वाटतं मला मेल्यावर बांधताना बी मी उतारणे घेतल्याशिवाय बांधूनच द्यायचं नाही. विठ्ठल असं बोली शब्द लय महत्वाचा आहे. बोलविले वेणू नादे मै भोली घर जाणे वाट. मी घरी जायचंच विसरले. विसरल्या कामधंदा सासू सासऱ्याची नाही मर्यादा. विसरल्या कामधंदा सासू सासऱ्याची नाही मर्यादा. दृष्टी वेधली परमानंदा. दृष्टी वेधली परमानंदा. दृष्टी वेधली परमानंदा. दृष्टी वेधली परमानंदा. हे कोणी जावा त्यानंदा. कोणी जावा त्यानंदा. कोण जावा त्यानंदा. कोणी जावा दृष्टी वेधली परमानंदा. दृष्टी वेधली परमानंदा. दृष्टी वेधली परमानंदा. दृष्टी वेधली परमानंदा. पावा घोंगडी घेऊन पायी. पावा घोंगडी घेऊन पायी. पावा गोगडी घेऊन पायी. पावा गोगडी घेऊन पायी. सगळं विसरल्या कामधंदा. सासू सासऱ्याची नाही मर्यादा. दृष्टी वेधली परमानंदा. दृष्टी वेधली परमानंदा. त्या परमानंदामध्ये आणि आम्ही एवढ्या घडून गेलो. असं झालं त्याचा संग झाला. सर 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 परता नको आरुता येऊ. तुझा संग झाल्यावर मी घरा कैशी जाऊ. आता कैशी जाऊ घरा. आता कशी काय घरी जाऊ. एवढी त्या परमात्म्याला बोलल्या. काय झालं? एक माहेरला आली. म्हणजे कुठं आली? गोकुळात आली. माहेरला आली आणि देव वेणू वाजवित होता. त्यावेळी ती म्हणते वृंदावनी वेणू. वृंदावनी वेणू. वेणू कवना सामाय वाजे. वाजे कवना सामाय वाजे. वृंदावनी वेणू. वृंदावनी वेणू. कवलानाथ माई वाजे. वेणू कवलानाथ माई. वेणू कवलानाथ माई वाजे. वने मंजुळ मंजुळ उमटती. व्याघ्रे एक ठाई व्याली. भानुदासाला भली प्रेम स्थिती. भानुदासाला भली प्रेम स्थिती. कवना सामाय वाजे. वाजे कवना सामाय वाजे. वाजे कवना सामाय वाजे. धाग 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 धाग. ती माहेरला आलेली मुलगी म्हणते आई
वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे. आई कोणाचा वेणू वाजतोय? आता ती आई म्हणली कोणाचा वाजतोय देव जाणे, कोणाचा वाजतो काय माहिती. ती म्हणते मज पाहता भासती यादवराजे. मला असं वाटतं की कृष्णच असावेत. काय भगवान परमात्म्यानं मुरली वाजवावी महाराज. मनमोहन असा तो भगवान परमात्मा मुरली वाजवत आणि तो वेणू वाजवत असताना काय त्या गवळणींची अवस्था. हात भाजला चला पाहू कोठे वेणू वाजला. धन जीव माझा घाबरला चला पाहू कोठे वेणू वाजला. चला पाहू कोठे वेणू वाजला. चला पाहू कोठे वेणू वाजला. वाजला वाजला. जुने गवळण म्हणायचे. काय लोक म्हणत होती पूर्वी. तवा ठेविला हात भाजला. तवा ठेवला भाकर टाकायची तर हातच पडला त्याच्यावर. हात भाजला म्हणजे कशामुळं? याच्या नादानं. भगवान परमात्म्याचा हा नाद तो भुलवणार आहे. आणि मग असा तो भगवान परमात्मा गवळणी बाजाराला जाव्यात. दुडी वडी दुडी गवळणी साते निघाल्या. दुडी वरी दुडी गवळणी साती निघाल. गवळणी गोरस म्हणू विसरल्या. गवळण गोरस म्हणून विसरल्या. गवळणी गोरस म्हणू विसरल्या. गवळणी गोरस म्हणून विसरल्या. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. घ्या गे. गवळणीचा प्रतिपाद्य विषय त्या दुडीवरी दुडी गवळण एका एक घागर दही दूध लोणी घेऊन चाललेली आहे. आणि कुठं निघाली म्हणले? साते चालल्या. साते म्हणजे काय? साते म्हणजे काय? 7 जणी नाही बरं का. साते म्हणजे बाजारा. ए साते आलिया ओळंगा शारंगधरू. हे साते म्हणजे या बाजाराला आलाय. बाजाराला नाही बाजाराला आला. या बाजाराला आलोय. तर या बाजाराला गवळणी चाललेल्या आहेत मथुरेच्या. आणि मग भगवान परमात्म्याला त्या पाहाव्यात आणि पाहून म्हणाव्यात गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. काय म्हणायचं होतं? दही घ्या लोणी घ्या. पण त्या दही दूध नाही म्हणत. काय म्हणतात? गोविंद घ्या. त्या म्हणतात हरी घ्या. अभंगाचं पहिलं चरण. कोणी एक बोलली नारी. एक नारी बोलली म्हणले मा. काय झालं म्हणले? विकिता गोरस घ्या म्हणे हरी. ते गोरस म्हणजे दही दूध गाईपासून नाही का जे मिळतं. दूध म्हणा दही म्हणा ताक म्हणा लोणी म्हणा ते विकिता गोरस म्हणले घ्या म्हणे हरी. ती म्हणत नव्हती दूध घ्या दही घ्या. त्या काय म्हणत होत्या? गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. ती नार बोलली म्हणले मा. कोणी की बोलली नारी आणि विकिता गोरस घ्या म्हणे हरी. म्हणले असं का झालं तिच्या जीवनात? म्हणले देखीला डोळा. डोळ्यानं देख पाहिला म्हणले. त्याला पाहता पाहता म्हण ना पुरे धनी. तो पाहिला म्हणले. तो रे हरी पाहिला डोळे भरी. त्याला पाहिलं. तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा. रूप पाहता लोचनी. त्याला पाहिलं. पाहता पाहणे गेले दुरी. असा तो भगवान परमात्मा किती सुंदर. त्याला पाहिला म्हणले. ऐका एक दृष्टांत सांगतो छोटा आहे. तो दुर्योधन म्हणला उद्या कृष्ण शिष्टायला येणार आहे. आपल्या सभेत आला उठून कोणी उभा राहायचं नाही. त्याचा अपमान करायचा आहे आपल्याला. आणि काय सांगायचे? सगळ्यांना सांगून ठेवलं त्याने. देव आला की कोणी उठायचं नाही. नेमके भगवान कृष्ण परमात्मा आले. यादवेंद्र कृष्ण परमात्मा पधार रहे हे. आणि भगवान परमात्मा आले. सगळ्या लोकांना माहिती होतं. दुर्योधन म्हणलाय उठायचं नाही. ही कोणीच उठली नाहीत. हाच पहिला उठून उभा राहिला. सुंदर ते ध्यान. तो भगवान किती सुंदर आहे.
राज सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. जो मानला होता उठायचं नाही तोच पहिला उठून उभा राहिला. आखी सभा उठून उभी राहिली. असा तो सुंदर आहे म्हणून त्याला पाहिला देखिला डोळा. डोळ्यानं त्याला पाहिला आणि जसा पाहिला तसा मनात बसला. देखिला डोळा बैसला मनी. आणि तोच वदनी उचारी आणि तोच मुखामध्ये येऊ लागला. आणि त्या हरी हरी म्हणू लागल्या. घरच्यांचा विसर पडला. विषयाचा विसर पडला निशेष. अंगी ब्रह्मरस ठसवला. घरच्यांचा विसर पडला नाही का. आपुलियाचा विसर भोळा. आपल्या सगळ्यांचा विसर पडला. गोविंदू कळा कौतिके. भगवान परमात्म्याची जी कला आहे त्याचं जे कौशल्य आहे त्या कौतुकानं पाहू लागल्या. त्या भगवान परमात्म्याला पाहिला. देखिला डोळा वैशला मनी. तो शिवधनी उच्चारी. आणि याच्यात झालं काय. जाता जाता त्या गवळणी गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या म्हणायचे. पण तव तव हसती मथुरेच्या गे. त्या हसायच्या गवळणी. तर तुकोबाराय म्हणतात अरे भक्ती सामर्थ्य एवढं मोठं आहे. त्या भक्तीच्या मार्गाला लागलं. कुणी जर यदा कदाचित आज काला झाल्यावर माळ घातली तर उद्या त्याला बोलायला लोक तयारच आहे. करून करून भागला ना आता देवपूजाला. म्हणजे ते परमार्थाला तर लागतच नाही. ते म्हणतो कुठून अवदसा सुटली. आणि मग सहज जाता जाता कोणीतरी म्हणायचं काय रे ठोकला का गण. म्हणजे लावला का गण बी म्हणत नाही. तो म्हणतो असलं टोमणं ऐकण्यापेक्षा आपलं माळ काढलेली बरी. मग परत न दिला जातो. पावायला गेलो आणि माळ पडली असं म्हणतो. म्हणजे या नादी लागत नाही. तो कोबाराय म्हणतात तसं नाही करायचं. हसू द्या तुम्ही महिला. कोण म्हणलं महिला कमी आहेत. हसू द्या लोकांनी. तो का म्हणे हसायचं नाही का न तई ठाई. हसू द्या लोकांना. वो हसने वाले उनका काम है हसना. आपलं काम मेरा राम रतन धन पायो विठोबार. टाळी वाजवा. हातवर हातवर. हो